चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते। आता अवघा फक्त एकच महिना राहिलेला आहे गणपती बाप्पाच्या आगमनाला, म्हणूनच मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे ठाण्यामध्ये लेक सिटी मॉलमध्ये असलेल्या गणपती माझा आर्ट्स या कारखान्यामध्ये। या कारखान्यामध्ये मला खूप छान अशा सुबक गणपती बाप्पाच्या मूर्ती दिसल्या। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा आणि जर तुम्हाला कुठली एखादी छानशी मूर्ती आवडली असेल तर या कारखान्याला नक्की व्हिजिट करा। या कारखान्याचा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। वा, तुम्ही इथे बघू शकता की इथे छान अशी बाल गणेशची मूर्ती आहे आणि ती छान अशी डेकोरेट केलेली आहे। एक ताई आहेत आणि त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला छान असं धोतर आणि फेटा लावणार आहेत। तर आपण ते बघूया की ते किती छान प्रकारे गणपती बाप्पाला सजवतात। ठीक आहे, चला। सो ही आहे गणपतीची मूर्ती विदाउट फेटा आणि आता त्याला फेटा लावण्यात येणार आहे। मग पाहूया ही गणपतीची मूर्ती किती छान दिसते। सो ही ताई आता आपल्याला दाखवणार आहे की फेटा कसे लावतात ते। सुबक मूर्ती या ताईंनी सजवली आहे आणि ते खूपच छान असा गड बाप्पा दिसतोय। तुम्हालाही अशा मूर्ती हव्या असतील तर लवकरच या ताईला कॉन्टॅक्ट करा। ते ताईने छान असा फेटा लावला होता गणपतीला आणि आता एक दुसरी ताई आहे ती छान असं डायमंड वर्क करून थोडंसं दाखवणार आहे। तर आपण पाहूया ती किती छान करते बाप्पाला ते।
मातीचे गणपती आणि इथे 500 रुपयापासून गणपती सुरू होतात ते 11-12 हजारापर्यंत गणपती आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चॉईसनुसार तुम्ही गणपतीची मूर्ती सिलेक्ट करू शकता. इथे 18 इंचापासून आणि सर्वात मोठे गणपतीही आहेत. हे पहा, हे सगळे शाडू मातीचे गणपती आहेत. इथे दिसलेला आहे. तर तुम्ही या कारखान्याला नक्की व्हिजिट करा. अजूनही जर तुम्ही तुमचा बाप्पा बुक केला नसेल तर तुम्ही इथे या, कारण इथे खूप वेगवेगळ्या विविध प्रकारचे गणपतीचे मूर्ती आहेत. छान आहेत, सुबक आहेत. तुम्हाला हवे असे तसेही इथे तुम्हाला करून मिळते. नमस्कार अमृता. अमृता, मला सांगा की हा कारखाना किती जुना आहे आणि या कारखान्यामध्ये असं काही वेगवेगळं आहे जे इथे यावं आणि आम्ही गणपती बुक करावं? बेसिकली आम्ही मॅन्युफॅक्चरर्स आहोत. आमचा कारखाना हा पेणमधला आहे. पेणमध्ये 20 वर्षांपासून आम्ही कार्यरत आहोत. आम्ही गेल्या 5 वर्षांपासून ठाण्यामध्ये रिटेलिंगचा बिझनेस चालू केलेला आहे आणि आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर असल्यामुळे आम्ही तुम्हाला कलर शेडिंगपासून ते डायमंड वर्क, धोतर वर्क, फेटा किंवा ह्या बघा वेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या आम्ही बनवलेल्या आहेत. हे असं वेगळं पद्धतीचं काम आम्ही तुम्हाला कस्टमाइज तुम्हाला आवडेल तसं करून देऊ शकतो. तुम्हाला आवडेल त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये करून देऊ शकतो. आणि आम्ही आमच्या प्राईज आहेत त्या 500 रुपयापासूनच्या मूर्त्या आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि अगदी 11-12 हजारापर्यंत तुमचं कस्टमायझेशन जसं वाढेल तसं ते वाढत जातं, पण रिजनेबल प्राइजेसमध्ये आम्ही अवेलेबल करून देतो. हो, आमच्याकडे POP, शाडू माती, लाल माती या 3ही प्रकारच्या मूर्त्या अवेलेबल आहेत. 2 फुटामध्ये 2.5 फुटामध्ये आपण पेपरच्या मूर्तीसुद्धा अवेलेबल करून देतो. आपल्याकडे 4 फुटाचा शाडू मातीचा गणपती देखील सोसायटी बुक करतात. 3 फूट 4 फूट अशा कमीत कमी 7 ते 8 ऑर्डर आमच्याकडे दरवर्षी मोठ्या गणपतींच्या सोसायटींमध्ये असतात. आणि फ्रेंड्स, अजूनही 1 महिना आहे तरी अजूनही तुम्ही ऑर्डर सुरू घेता? अजून 1 महिना बाकी आहे, तर तुम्ही लवकरात लवकर या, तर आम्ही तुमच्या ऑर्डर्स कंप्लीट करू शकतो. म्हणूनच मी या कारखान्याला व्हिजिट करायला आलेली आहे, कारण अजूनही तुमच्या हातामध्ये 1 महिना आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी या कारखान्याची पूर्ण माहिती आणि ॲड्रेस, मोबाईल नंबर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर लवकर या आणि गणपती बुक करा यावर्षी. थँक्यू अमृत. लावलेले गणपती हवे असतील, पेटा आणि धोतर लावलेले गणपती विथ डायमंड वर्क, तर तेही इथे अवेलेबल आहे. ते मी तुम्हाला दाखवते. ते पहा, ही पहा, शुभ्र अशा व्हाईट धोती आणि फेट्यामध्ये ही मूर्ती आहे. खूपच छान आहे. त्याच्यामध्ये कलरही आहेत आणि हे POPचे आहे. साधारण याची किंमत 5.5 हजारापासून सुरुवात आहे. हे आहे डायमंड वर्क गणपती. हे साऊथ इंडियन अटायरमध्ये गणपती. हे पण आहे फेटा आणि धोतर लावलेले गणपती. हे सगळं POP गणपती आहे. तुम्हाला
माझा हा व्हिडिओ कसा वाटला. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओवर. तोपर्यंत बाय बाय.